मराठा समाजाचा वापर केला जातो का, तर निश्चितपणे दिसतं की अनेक सगळ्याच राजकीय पक्षांनी मराठा समाजाला दावणीला बांधून आपली राजकीय पोळी बाजून घेण्याचा प्रयत्न केला, हे आपण मान्यच करून टाकूया. तिकडे दलित समाज, त्यालाही अशाच स्वरूपात वापरलं गेलं, त्यालाही दावणीला बांधलं गेलं आणि त्याचाही वापर करून घेतला गेला. मग आता उरला सुरला कोण होता मधला, ओबीसी, आता त्यालाही दावणीला बांधलं जातं असं वाटतं तुम्हाला? सगळीकडे चालू आहे ते. आणि वाईट काय झालं, ज्या हेतूने स्वराज्य निर्माण केलं होतं शिवाजी महाराजांनी, 18 पगड जात 12 बलुतेदार म्हणजे स्वराज्य, शाहू महाराजांनी बहुजन समाजाला आरक्षण दिलं, अनुसूचित जाती जमाती ओबीसी आणि मराठा समाजाचा समावेश. हे हेतू काय होता की शाहू महाराजांचा जो समतेचा जो लढा आपण म्हणतो की एका लेवलवर, एका स्टेजवर हे सगळ्या गोष्टी, हे सगळे लोक यायला पाहिजे. म्हणजे हा या जातीचा आणि तो त्या जातीचा, हे असं संबोधित सुद्धा करणं चुकीचं आहे. असं सुद्धा ह्या म्हणजे शाहू फुले आंबेडकरांचा तो विचार होता. पण दुर्दैवाने आज काय झालेलं आहे की हा या जातीचा, तो त्या जातीचा, ह्या राजकारणाच्या माध्यमातून हे मतं ह्या समाजाचे कशी मिळू शकतात, ते कसे मिळू शकतात, हे सगळं समीकरण आता चालू झालेलं आहे. आणि हे धोका आहे, ही धोक्याची घंटा आहे.